हो का? नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज परत एकदा आपण जैता गावात आलोय. कविराज पवार यांच्या इथे. कविराजच नाव इथे बघू शकता. एक घोणस जातीचा विषारी साप आहे, रसल स्वायपर इंग्लिश नाव. भरपूर लोक ग्रामीण भागात याला परोड आग्या परोड नावाने ओळखतात. पण हा एक अजगर नाही, तर हा एक विषारी साप आहे. सगळ्यात मोठे विषदंत असलेला विषारी साप. करूयात आपण रेस्क्यू. आता घुसला होता. कुठून आहे? तुम्ही फक्त शांत राहा. तुम्ही शांत करू नका. उड्या मागं बरी. त्याच्या चलते हे ना ओढायला आता ते ओढायला. ते जाते स्वतः, त्याला हात लावायचं काम नाही. नाही परोड म्हणता तुम्ही, पण हा एक विषारी साप आहे. हो ना, विषारीच आहे ना. बोनस हात लावायचं काही नाही. आता अंधार आहे, त्याच्यामुळे हात नाही लावा लागलो तुला. नाही नाही, हात नका लावू. आता बॅटरी कोण धरणार आणि सगळ्या गोष्टी असतात. नाही नाही, राहू दे त्याच्या हातात. तरी त्यानं आवाज नाही काढला अजून. केलता मुलगा. मग काय केलं त्यानं? तुम्ही कॉल केलं म्हणून आवाज केला त्यानं. नाही नाही, त्याला आलो इथं पाहिजे त्यानं आवाज घालतो. आता काऊन आवाज करत ना बरं? हात लावता मित्रांनो. रेस्क्यू केला आपण या सापाचा. एक विषारी साप आहे. इंग्लिश नाव रसल स्वायपर. कोणीही अजगर म्हणून या सापाला पकडण्याची चुकी करू नका. कसं लक्ष केलं सापावर तुमचं? इथं बाहेर आलो तर आवाज केला. डायरेक्ट आवाज केला. डायरेक्ट आवाज केला. कोणी बाहेर आलं का? हो, बाहेर आलो त्याला. आता ही आडी अडचण ठेवायची नाही अशी. कुठून आलं? भीती वाटली की साप चिडणारच आहे. कुठल्याही असं स्वतःच्या संरक्षणासाठी तो आपल्यावर. त्याला वाटलं मारायला आलं असेल, काय वाटलं असेल त्याला. त्याला मारायला नव्हतं आलो. मारायला नव्हतं आलो, आम्ही बाहेर आलो. नाही ते बरं पाहिलं तुम्ही. नाही तर आजूबाजूला आलेलं कोणाला नाही कोणाला भीती असते. नाही नाही. आता हे वातावरण कसं गरमाटच आहे.